नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. आज आहे 4 जून 2025 वार बुधवार. तर आज या जिल्ह्यामध्ये होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. तर या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का एकदा पहा. नमस्कार मित्रांनो, तुमचा आवडता हवामान अपडेट घेऊन मी परत आलेलो आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरासह जवळपासच्या जिल्ह्यामध्ये हवामान कसं बदलत आहे, पावसाची शक्यता कशी आहे ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत सविस्तर आणि मूळ गोष्ट आपण समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने एक प्रकारे विश्रांती घेतली होती. हे असं कारण आहे की हवामानात थोडीशी स्थिरता आली देखील होती. पण आता हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करत काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर सविस्तर तुम्ही जाणून घ्या येलो अलर्ट म्हणजे असतो काय. तर बघा, हवामान विभागाकडून देण्यात आलेला येलो अलर्ट हा एक प्रकारचा इशारा असतो आणि ज्याचा अर्थ असतो की हवामानात थोडे गंभीर आणि महत्त्वाचे बदल होऊ शकतात. तर त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी. संभाजीनगरमध्ये आज ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाने वारे देखील वाहणार आहेत, त्यामुळे काळजी घ्यावी. तर याचा अर्थ काय, इथे थोडी हवा झोडपेल, धूर उडेल आणि काही ठिकाणी झाडं हलू शकतात. त्यामुळेच बाहेर जाताना छत्री न घेणंच चांगलं. पावसाची शक्यता जितकी आहे की एकदम जोरदार पावसाला सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा हवामान खात्याने देण्यात आला. आता जरा लक्ष देऊया जालना जिल्ह्याकडे. आता जालना जिल्ह्यातही हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. आता जालना जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच अचानक ढगगर्जना करू शकतात आणि काही भागांमध्ये विजा चमकू शकतात आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मे महिन्यात जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह शेतीला मोठे नुकसान झाले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार अडचणीत जावं लागलं होतं. आता पुन्हा पावसाचा अलर्ट आला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग आणि नागरिकांनी देखील विशेष खबरदारी घ्यावी असं हवामान खात्याने सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी आपल्या पिकावर लक्ष ठेवावे व जमिनीची नीट काळजी घ्यावी आणि पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. आणि आता आपण पाहूया हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्याचे हवामान. या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बघा, हिंगोली, नांदेड या भागांमध्ये हलका पाऊस पडणार आहे, तर इथल्या नागरिकांनी काळजी घ्यावी. मात्र हवामान विभागाने कोणताही गंभीर इशारा दिलेला नाही, त्यामुळे या भागामध्ये थोडासा किंचित पाऊस पडू शकतो, पण मोठ्या प्रमाणावर त्रास काय होण्याची शक्यता वर्तवण्यात नाही आहे. या 3 जिल्ह्यांमध्ये तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. सध्या पारा आहे 33° पर्यंत पोहोचला आहे, पण याचा अर्थ दिवस उष्ण राहणार आहे. लातूर, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये देखील आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली. या ठिकाणी पावसामुळे जमिनीत नमी वाढेल, ज्याचा फायदा होणार आहे शेतीला. पण नागरिकांनी सतर्क राहण्याचं गरजेचं आहे, कारण अचानक पाऊस होऊ शकतो. तर लातूर, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये अचानक पाऊस पडणार आहे. तर पुढचे जिल्हे बघूयात. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतीत मशागत कामांना नवा वेग आलेला आहे. शेतकरी आता आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी उत्सुक झालेले आहेत आणि जमिनीत आवश्यक नमी वाढल्यामुळे पिकं चांगली वाढण्याची शक्यता देखील येत आहे. तिथे नागरिकांनी पावसाच्या वेळी योग्य ती खबरदारी घ्यावी. विजा येत असताना सुरक्षित जागी राहण्याचं करावं. घरातील इलेक्ट्रिक उपकरणे बंद करावी आणि अचानक वाऱ्यामुळे झाडे किंवा इतर कोणतीही धोकादायक वस्तू आपल्या घरावर किंवा व्यक्तींवर न पडतील याची काळजी घेणे देखील आवश्यक ठरणार आहे. शहरामध्ये रस्ते थोडेसे गाळकट होऊ शकतात, पण त्यामुळे लहान वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगण्याची देखील गरज आहे.
शेतकरी वर्गाने जमिनीत पाणी साचू नये यासाठी खालील नाले व्यवस्थापन करावं. तुम्हाला माहीत आहे का? पावसाळ्यातील ही परिस्थिती फार महत्त्वाची आणि कारण आहे. यामुळे पर्यावरण आणि कृषी दोन्हीचा चांगला संबंध तयार होतो. जमिनीची नमी वाढते, धरणांमध्ये पाणी साठतं आणि निसर्गाला नवीन जीवनाचा अनुभव मिळतो. तर मित्रांनो, तुम्ही या पावसाळी हंगामासाठी कशी तयारी केली आहे? तुमच्या गावात पावसामुळे काय बदल झाले आहेत? खालील कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला अशाच हवामान अपडेट्स आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. तर आजची होती अपडेट एवढीच. तर भेटूया पुन्हा नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.